हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। कोल्हापूर जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांवर जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आदेशाने 7 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर पर्यंत हद्दपारीचे आदेश काढण्यात आले होते। त्या अनुषंगाने इचलकरंजी शहरातील गावभाग शिवाजीनगर व शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असणाऱ्या तब्बल 144 जणांवर हद्दपार करण्यात आले आहे। दरम्यान गावभाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विनायक कुंभार, सुंदर नेमिष्टे यांच्यावर कार्यकारी दंडाधिकारी तथा अप्पर तहसीलदार इचलकरंजी यांच्या आदेशाने 7 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर पर्यंत हातकणंगले तालुक्यातून हद्दपार करण्यात आले होते। हे दोघे जण शहरात इतरत्र फिरत असल्याचे निदर्शनाला आल्याने त्यांच्यावर गावभाग पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार अमर कदम यांच्या फिर्यादीनुसार हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी विनायक कुंभार व सुंदर नेमिष्टे या दोघांवर गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यातील विनायक कुंभार याच्यावर घरफोडीचे गावभाग शहापूर, राधानगरी, शिवाजीनगर आदी पोलीस ठाण्यात एकूण 17 गुन्हे दाखल आहेत, तर सुंदर नेमिष्टे याच्यावर गावभाग पोलीस ठाण्यात मारामारीचा गुन्हा दाखल आहे। याबाबत अधिक तपास गावभाग पोलीस करत आहेत। मँचेस्टर टाइम्स करिता रोहन हेरलगेसह कॅमेरामन दिनेश कदम, इचलकरंजी।